यावर्षी मालाची सगळीकडे चर्चा असताना हा आपण जर बघितलं तर हा क्लोन व्हरायटीचा प्लॉट आहे आणि माढा तालुक्यामध्ये माल कमी पडणं किंवा यावरच्या वातावरणावर बोललं जातं. तर यावरच्या वातावरणाचा माझं वैयक्तिक असं मत आहे की ज्या शेतकऱ्याने एप्रिल 3 महिन्यामध्ये ज्याचं लक्ष द्राक्ष शेतीवर राहिलं, तसं बघितलं तर आता ह्या जी फुटी दिसते याच्यामध्ये 99% फुटीला माल आहे. म्हणजे आता इथं जवळून दाखवा तर ही जर फोटो बघितली तर तुम्ही बघा क्लोन व्हरायटीचे घड आहेत असं वाटत नाही. म्हणजे अगदी लांबक्या व्हरायटीचं जसं घर येते आर के, सुपर सोनाका किंवा माणिकचे म्हणून तशाच साईजचा माल प्लॉटमध्ये जाणवतो आणि फुटीमध्ये एकसारखेपणा किती आहे. त्याचं एकसारखी फुटीमध्ये मी तुम्हाला असं सुचवीन की एकसारखी फुटी येण्यासाठी तुम्ही इथ्रेल मारल्यानंतर जर जास्त कालावधी गेला तर फुटीमध्ये व्हेरिएशन येते. कारण बाग इथ्रेल मारल्यानंतर इथॅफॉनचं प्रमाण जर झाडामधलं वाढलं, नैसर्गिक इथॅफॉन झाडामध्ये अवेलेबल असते आणि त्याला आपण कृत्रिम इथॅफॉन जर दिलं तर ते दोन्हीमुळं झाडाची पानगळ झाली ती नैसर्गिकरित्या फुटण्यासाठी झाड सज्ज होतं आणि तुम्ही नाही जरी डॉर्मेट लावलं तर ती फुटण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं ज्या डोळ्यांना फुटण्याची प्रोसिजर चालू होती ती डोळा अगोदर निघतो आणि जो बड स्ट्रॉंग आहे, ज्याची सुप्तावस्था जास्त आहे किंवा ज्याच्यामध्ये घड असू शकते चांगलं, त्या घडाला किंवा आपला स्टॉपिंगचा जो मोठा बड असतो तो बड फुटण्यासाठी त्याला डॉर्मेट हायड्रोजन सायनामाइडची गरज पडते आणि हायड्रोजन सायनामाइड लावल्यानंतर जर तुमचा कालावधी इथ्रेलपासूनचा जास्त पुढे गेला, समजा 9 दिवसापेक्षा पुढे गेला तुम्ही, तर ती व्हेरिएशन येण्याची जी अडचण प्लॉटमध्ये जाणवते ती येते. आणि इथं जर आपण बघितलं तर हा प्लॉट 8व्या दिवशी छाटला गेला, त्याच्यामुळं फुटीमध्ये एकसारखेपणा आहे आणि घडाची संख्या पण एकदम चांगली आहे आणि काडी मजबूत आहे. एवढी काडी जाड असताना सुद्धा फुटीतलं जर अंतर बघितलं तरी एकसारखेपणा फुटीमध्ये भरपूर आणि प्रत्येक काडीला 7-8 असे घड आहे. आणि जर जवळून बघितलं तर अतिशय म्हणजे आपल्याला आपल्या चुका समजून घ्या आणि आपलं कुठं चुकतंय की त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. आणि माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे, PGRच्या कंपन्या आणि दुकानदार ह्यांना विचारून तुम्ही औषधं घेऊ नका. तुम्ही औषधं तुमच्या मित्रापैकी तुम्हाला जो माणसाचा अनुभव जास्त आहे सगळ्या मित्र कंपनीला संघटित करून सगळ्याच्या विचारांना औषधे खरेदी करा आणि तरच आपण द्राक्ष शेतीमध्ये पुढं जाऊ शकतो. शेवटी दुकानदार हा कुठला जरी दुकानदार, माझं स्वतः जरी दुकान असलं असतं तरी मी पण ज्याच्यामध्ये 4 रुपये पैसे मिळणार आहेत तोच माल देण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या गोष्टीची गरज आहे त्याच गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजे, तरच आपल्याला त्याच्यामध्ये 4 रुपये राहू शकतील. नमस्कार.